पंढरपूरमध्ये अवैध धंदे दारू विक्री होती का? तर होती. त्याच्याबद्दल बोलण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. मी जे आता उभा आहे ते कराड रोडला जे रेल्वे ब्रिज आहे त्या ठिकाणी आहे आणि ह्या ठिकाणी मी जात असताना एक अदृश्य प्रकार मला पाहायला मिळाला. मित्रांनो, हे समोर एक व्यक्ती आहे आणि ह्या व्यक्तीनं 3 फुगे घेतले, दारूचे 3 फुगं, आणि हा दारू एक स्टिंग आहे. समोर काठी आहे, स्टिंग आहे आणि हे दारू पिलेलं आहे. हे 3 फुगे कुठून मिळले? पोलीस प्रशासकाने याची काळजी घेतली पाहिजे. इथून 50 फुटाच्या अंतरावर हे रेल्वेचं ट्रॅक आहे. या ट्रॅकच्या पड्याल DYSP आणि पोलीस स्टेशन आहेत. मग हे फुगे कुठून आले ह्याचा तपास केला पाहिजे आणि जे विक्रेत आहेत, अवैध विक्रेत, ह्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजेत. हा व्यक्ती आहे सध्या दारू पिलेला आहे, स्टिंग आहे आणि ह्याच्या ग्लासमध्ये दारू आहे. मित्रांनो, ही दारू आहे आणि हे 3 फुगे मी रस्त्याने जात असताना 3 फुगे त्याने पिलेलं आहे आणि चकना पार्टी करायची. हे ठिकाण कुठलं आहे बघा, हे पंढरपूरमध्ये हजारो लाखो भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि अशाच पद्धतीनं भाविक भक्तांना हे फुगे विकली जातात. आणि ह्याच्यामध्ये विषबाधा होईल का? किन्या खराब होतील का? निकाम्या होतील का? हे अवैध धंदे पंढरपुरात चालू आहेत. त्याचं जिथं जागतं उदाहरण म्हणजे हे फुग आहेत. आणि हे बघा, हे भाविक भक्त वारीला आला का विठ्ठलाचं दर्शन घ्या आला ही माहीत नाही. ह्याच्याजवळ कपडे आहेत, ग्लासमध्ये दारू स्टिंग आहे, अगदी आरामशीर ठिकाणी खुर्ची टाईप बसलेला आहे आणि दारू पित आहे. अशा लोकांवरती पोलीस प्रशासनाने नजर ठेवून कारवाई केली पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे राज्यभरामध्ये जे अवैध धंदे कलेक्टर साहेब असतील, SP साहेब असतील, याच्यातून फार मोठ्या रेड पडल्या जातात. दारू विक्री, गुटखा विक्री याच्यावर बंदी असताना सुद्धा हा कसा दारू पितोय बघा. ह्याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे. पोलिसांनी आपले पावलं उचलून कुठंतरी ह्या अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली पाहिजे. उद्या या सुद्धा व्यक्तीचं याच्यातून विषबाधा होऊन याची किडनी नजरदृष्टी कमी होऊन हे सुद्धा पुढचं बोलायला समजून जावा आणि पोलीस प्रशासनाने अशा व्यक्तीवर कारवाई केली पाहिजे. मी इथंच थांबतो.